व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिअरिटी व्यवस्थित आहे का? एक वेळा मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. ठीक आहे. तर बघा, आज आपण पाहणार आहे माहितीचा अधिकार. तर माहितीचा अधिकार म्हणजे काय? तर बघा, आपण वेगळ्या पद्धतीने पाहणार. तुम्ही कोणतीही एक्झाम घ्या, मग तुम्ही एमपीएससी ची एक्झाम घ्या, यूपीएससी ची घ्या, सरळ सेवा असेल, अनेक एक्झाम मध्ये हे आपल्याला माहितीचा अधिकार विचारले जातात. आता एमपीएससी मध्ये आपल्याला माहित आहे की मुख्य परीक्षेला हे प्रश्न विचारले जातात आणि सरळ सेवेमध्ये सुद्धा 2-3 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. मग हे माहितीचा अधिकार म्हणजे आहे काय नेमकं? तर बघा, 2005 पूर्वी काय असायचं बरं? आपल्या देशामध्ये आपण म्हणतो लोकशाही आहे. लोकशाही तर आहे, नो डाऊट. परंतु जनतेला जर एखाद्या डिपार्टमेंटची माहिती जर त्याला मागायची असेल तर आधीच्या काळामध्ये म्हणजे काय 2005 पूर्वी ही माहिती दिल्या जात नव्हती. का बरं? तर यामध्ये असा काही उल्लेख नव्हता की बाबा डिपार्टमेंटनी माहिती द्यायला पाहिजे आणि कायदा सुद्धा नव्हता यासाठी. मग काय केलं असेल? अनेक लोकांनी यामध्ये आपल्याला योगदान पाहायला मिळतात. बाकीच्या देशामध्ये आपल्याला माहिती मिळत होती. मग स्वीडन असेल, अमेरिका असेल, बऱ्याच देशामध्ये त्यांच्या एखाद्या नागरिकांनी, समजा अमेरिका आहे, अमेरिकेच्या एखाद्या नागरिकांनी माहिती मागितली असेल एखाद्या डिपार्टमेंटची. आता डिपार्टमेंट आहे काय भारतामध्ये? कृषी डिपार्टमेंट असेल, त्यानंतर जलसंपदा असेल, त्यानंतर टॅक्स डिपार्टमेंट असेल, अनेक डिपार्टमेंट पाहायला मिळतात आपल्याला. मग नागरिकांनी माहिती जर मागितली तर ती माहिती आपल्या देशामध्ये मिळत नव्हती, इतर देशामध्ये आपल्याला ती माहिती मिळत होती. मग यामध्ये प्रॉब्लेम काय होता बरं? तर हे अधिकारी यामध्ये भ्रष्टाचार करायचे आपल्या देशामध्ये. कुठे यांनी भ्रष्टाचार केला असेल, काय भ्रष्टाचार केला असेल, तर हे सांगायचे की नाही नाही आम्हाला माहिती देता येणार नाही. मग काय म्हणू आपण, एकीकडे लोकशाही, दुसरीकडे काय बरं आपल्याला माहिती सुद्धा मिळत नव्हती. आर्टिकल 19 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या आतच सांगितलेलं आहे की माहिती मिळवण्याचा अधिकार म्हणतो आपण. ठीक आहे. परंतु ऍक्च्युअल काय बरं, ही माहिती दिल्या जात नव्हती. मग त्यासाठी अनेक लोकांनी यामध्ये काय केलेलं आहे बरं, योगदान पाहायला मिळतात आपल्याला. ठीक आहे. मग अण्णा हजारे असेल, त्या आधी सुद्धा आपल्याला काही व्यक्ती पाहायला मिळतात. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात काय आंदोलने केली आणि सरकारवर आपल्याला दबाव आणला. त्यानंतर हा कायदा भारतामध्ये पाहायला मिळतात. तर या माहिती अधिकारांचा फायदा होतो का? तर अनेक ठिकाणी यांचा फायदा झालेला. आपल्या भारतामध्ये तर काही काय झालेले आहे, मुख्यमंत्री सुद्धा चेंज झालेले आहे. महाराष्ट्राचा विचार जर तुम्ही केला तर अशोक चव्हाण साहेब यांनी त्यावेळेस राजीनामा दिला होता. का बरं? तर भ्रष्टाचाराच्या माध्यमातून त्यांच्यावर आरोप झाले होते आणि आरोप सुद्धा काय सिद्ध झाले, तर त्यांना राजीनामा देण्याचं काय त्यावेळेस हे एक कारण होतं. त्यानंतर भारतामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार आणि या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काय भ्रष्टाचार झालेला पाहायला मिळतात. मग एका नागरिकांनी माहितीचा अधिकार मागवला, म्हणजे माहितीचा अधिकार दाखल केला आणि माहितीचा अधिकार दाखल केल्यानंतर त्यामध्ये कोणत्या प्रकारे भ्रष्टाचार झाला, कुठे कुठे भ्रष्टाचार झाला हे उघडकीस आलं. तसंच काय असेल बरं? तर अनेक असे प्रकरण आपल्याला पाहायला मिळतात. 2G स्पेक्ट्रम घोटाळा असेल, अनेक मंत्र्यांना जेल सुद्धा झालेली आहे, शिक्षा सुद्धा झालेली आहे. महाराष्ट्राचं जर एक्झाम्पल पाहिलं आपण की मुख्यमंत्री पदावर त्यांना काय तर राजीनामा देण्याचं हे एक कारण होतं. ठीक आहे. मग हे माहितीचा अधिकार एक असं अस्त्र आहे की मग तुमचे गव्हर्नमेंट किंवा सरकारी कर्मचारी असेल किंवा आपले संसदेचे नेते असेल, विधिमंडळाचे नेते असेल, यांना आपण माहिती मागू शकतो. आता माहिती सर्वच मिळेल का सर? तर जवळपास सर्वच माहिती मिळतात, परंतु काही असे डिपार्टमेंट असतात. आता संरक्षण दल आहे आपलं, सर्वच्या सर्व माहिती त्यामधील मिळणार का? उद्या माहिती उघड केली तर शत्रू देशांना कळणार. मग काही अशा संस्था आपल्याला पाहायला मिळतात की त्यांची माहिती आपल्याला उघड करता येणार नाही. पुढे आपण पाहणारच. बघा, हा जो अधिकार आहे ना, तर हा माहितीचा अधिकार आपल्याला दैनंदिन जीवनाशी काय बरं निगडित आहे, म्हणजे यांचा सुद्धा आपल्याला पुढे उपयोग होणार. ठीक आहे. ते बघा, अशा प्रकारचे काय बरं आधी भ्रष्टाचार व्हायचे, कोणी किती भ्रष्टाचार केला, काय केला, तर यामध्ये एक प्रकारचं काही नियंत्रणच नव्हतं. मग सरकारी अधिकारी घ्या किंवा काय बरं आपले नेते मंडळी घ्या, यांनी किती पैसा केला, काय खर्च केला, ही माहिती आधी उघड केल्या जात नव्हती. परंतु हा कायदा आणला आणि या कायद्यामध्येच तरतूद आहे की माहिती देणे आवश्यक आहे, माहिती द्यावीच लागेल. ठीक आहे.
मग पुढे जर आपण गेलो तर बघा आरटीआय बघतो आपण, ही अशा प्रकारे आपण माहिती मागू शकतो. हे बघा माहिती मागत आहे कोणत्याही डिपार्टमेंट मधील, परंतु काही डिपार्टमेंट वगळतात. मग यामध्ये आपल्याला अनेक स्टेप पाहायला मिळतात. यामध्ये काही गोष्टी अशा असणार की यासाठी आयोग स्थापन करावा लागेल. आता माहिती द्यायची असेल तर काय स्थापन करावं लागेल बरं? आयोग. कुठे बरं? एक केंद्र सरकार आणि एक कुठे? राज्य सरकारमध्ये. मग यांच्या नेमणुका कशा होतात? किती माहिती आयुक्त असायला पाहिजे? अध्यक्ष कोण असेल? यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. पुढे जर आपण गेलो तर बघा हे 2G स्पेक्ट्रम घोटाळा, हे राजा आपल्याला काय पाहायला मिळतात? तर यामध्ये बघा किती बिलियन कोटींचा हा घोटाळा होता. मग हा कशाद्वारे उघडकीस आला असेल? तर माहितीच्या अधिकाराद्वारे. अनेक प्रकरण आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर हे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा काय बरं आदर्श स्कॅम म्हणतो आपण, आदर्श घोटाळा होता. त्या आदर्श घोटाळ्यामध्ये काय? तर हे म्हाडाच्या काही काय पाहायला मिळत होते आपल्याला? बिल्डिंग. आणि त्यामध्ये काही फ्लॅट होते. तर फ्लॅट हे यांच्या काय बरं जवळच्या नातेवाईकांच्या नावावर पाहायला मिळाले आणि त्या कारणातून यांनी राजीनामा दिला होता त्यावेळी. ठीक आहे. 70,000 कोटींचा काय भ्रष्टाचार. सुरेश कलमाडी काय? तर हे आपल्याला क्रीडा मंत्री आणि भारतामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा घेतली. ऑलिम्पिक स्पर्धा घेतल्यानंतर भारताचं नाव जगामध्ये प्रसिद्ध काय झालं असेल? तर हे भ्रष्टाचार. ऑलिम्पिक मध्ये भ्रष्टाचार झाला. किती? 70,000 कोटीचा. आणि हे कशाच्या माध्यमातून उघड झाला असेल? तर माहितीच्या अधिकारामधून. आज अनेक अशी प्रकरणं पाहतो आपण की माहितीच्या अधिकाराद्वारे काय बरं ही प्रकरण ओपन केल्या जातात. ठीक आहे. मग आपल्याला लक्षात काय ठेवायचं? हा कायदा कधीचा आहे सर? तर हा कायदा 2005 मध्ये आहे. कधी झालेला आहे बरं? 2005 मध्ये. जर आपण जगाचा विचार केला तर कोणता असा देश असेल बाबा तिथे माहितीचा अधिकार लागू झालेला आहे? तर बघा पहिले देश हे स्वीडन आहे 1766 मध्ये. किती वर्ष आधी? 1766 बघा. आणि भारतामध्ये कधी? 2005 मध्ये आपण कायदा आणला. पुढे जर आपण गेलो तर भारतात पहिले लागू होणारे राज्य कोणते असेल? तर तामिळनाडू या राज्यांनी माहितीचा अधिकार आणलेला आहे. त्यांनी स्वतः कायदा तयार केला होता त्यांच्या विधिमंडळाने. आणि 1997 मध्ये तामिळनाडू सरकारने त्यांच्या राज्यापुरता हा कायदा आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना माहितीचा अधिकाराचं म्हणतो. परंतु भारतामध्ये हा कायदा तयार केला नव्हता किंवा संपूर्ण भारतासाठी हा कायदा नव्हता. मग संसदेने कधी तयार केला असेल? तर 2005 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर बघा तामिळनाडूंनी जसा माहितीचा अधिकार लागू केला तर अनेक राज्यांनी हे अधिकार लागू केलेले आहे. मग महाराष्ट्राने सुद्धा कधी लागू केला असेल? तर 2002 मध्ये. ठीक आहे. आणि महाराष्ट्र राज्याच्या माहिती अधिकारांची अंमलबजावणी कधी झाली असेल? 10 ऑगस्ट 2003. हे लक्षात ठेवायचं आहे. बघा इथे सुद्धा प्रश्न येतात आपल्याला, इथे सुद्धा प्रश्न येणार. आणि काय बरं इथे सुद्धा कधी कधी माहिती अधिकारावर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. मग स्वीडन हा देश बघा कुठे पाहायला मिळतात? तर या देशामध्ये काय बरं हा कायदा प्रथम लागू झाला. भारतामध्ये कोणतं? तर तामिळनाडू. आणि आपल्या महाराष्ट्राने कधी? 2002 मध्ये कायदा केला होता. 2003 ला काय बरं अंमलबजावणी झाली. ठीक आहे. मग पुढे जर आपण गेलो तर आरटीआय कायद्यात योगदान देणाऱ्या प्रमुख व्यक्ती आणि संस्थेचा जर आपण विचार केला, भारतामध्ये हा कायदा असाच लागू नाही झाला. अनेक लोकांनी प्रयत्न केलेले आहे. ठीक आहे. मग यामध्ये बघा अरुणा रॉय हे नाव पाहायला मिळतात. राजस्थान मधील मजूर किसान शक्ती संघटनद्वारे त्यांनी जनसुनावणीच्या माध्यमातून माहिती अधिकारांची चळवळ सुरू केली. यांची नावं सुद्धा कधीतरी विचारल्या जाणार. अरुणा रॉय हे नाव आपल्याला पाहायला मिळतात. आणि काय बरं एक संघटना होती. कोणती संघटना? तर कामगार संघटना पाहायला मिळतात. यांची नावं जरी लक्षात ठेवली, अरुणा रॉय. त्यानंतर अरविंद केजरीवाल. अरविंद केजरीवाल यांनी आपल्याला माहित आहे दिल्लीचे मुख्यमंत्री सुद्धा पाहायला मिळतात. आम आदमी पक्षाचे काय बरं संस्थापक सुद्धा आहे ते कोण? अरविंद केजरीवाल. यांनी सुद्धा बघा आरटीआय साठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. परिवर्तन या संस्थेद्वारे बघा त्यांची परिवर्तन नावाची संस्था होती. त्यांनी दिल्लीत
आरटीआयचा वापर करून भ्रष्टाचार विरोधात मोहीम काय चालवली आणि कायद्याच्या साठी त्यांनी चळवळ सुद्धा केलेली आहे. फक्त नावं लक्षात ठेवायची आहे आपल्याला. अरुणा रॉय असेल, अरविंद केजरीवाल असेल, नंतर आपल्या महाराष्ट्राचे व्यक्ती अण्णा हजारे. महाराष्ट्रात राज्य माहिती अधिकार कायद्यासाठी त्यांनी उपोषण केलेली आहे. आपल्याला माहित आहे अण्णा नेहमीच काय उपोषण करतात, ठीक आहे, आणि आंदोलन उभे केले. त्यामुळे केंद्र सरकारला राष्ट्रीय स्तरावर कायदा आणण्यास भाग पाडले. बघा, अण्णा हजारे यांनी एवढं प्रभावी त्यांचं काय होतं बरं, तर त्यांचं आंदोलन पाहायला मिळतात आणि सरकारवर दबाव आला आणि दबाव आल्यामुळे काय केलं असेल, गव्हर्नमेंटनी हा कायदा काय केला असेल तर केंद्र स्तरावर लागू केलेला, ठीक आहे. निखिल डे असेल आणि शंकर सिंग असेल, अरुणा रॉय ज्या आहे यांच्यासोबत यांनी MKSS मध्ये काम करून तळागाळातील लोकांपर्यंत माहिती अधिकार पोहोचवण्याचे काम केले. आता जनतेला काय बरं काही गोष्टी माहित नसतात, मग नेमकं माहितीचा अधिकार काय आहे काय नाही हे कार्य कोणी केले असेल तर या दोन व्यक्तींनी, निखिल डे आणि शंकर सिंग यांनी जनतेपर्यंत ही माहिती अधिकार म्हणजे काय, जनतेला आधी काय करावं लागेल बरं, तयार करावं लागेल ना, त्या माध्यमातूनच काय बरं जनतेमध्ये चळवळ निर्माण होणार, ठीक आहे. हे सर्व व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात. अरुणा रॉय, अरविंद केजरीवाल, अण्णा हजारे, निखिल डे आणि शंकर सिंग, ठीक आहे. पुढे जर आपण गेलो तर माहिती अधिकार अधिनियम कधी तर 2005 मध्ये. अधिनियम म्हणजे काय सर, कायदा, RTI म्हणतो आपण, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, ठीक आहे. मग मुख्य उद्देश काय, नागरिकांना माहिती देणे. कशाची माहिती बरं, नागरिकांनी जी माहिती मागितलेली असेल ती माहिती देणे. समजा आता एखादा रोड बांधणं सुरू आहे आणि या रोड मध्ये सिमेंट किती वापरायचं, त्यानंतर त्यामध्ये बघा छोटी छोटी आपल्याला गिट्टी पाहायला मिळतात, ती किती वापरायची, त्यानंतर रेतीचं प्रमाण किती असेल, मग आपल्याला यामध्ये सुद्धा पर्सेंटेज पाहायला मिळतात वेगवेगळ्या लोकांचे. जर एखादा नागरिक सतर्क असेल आणि RTI टाकला की किती प्रमाणात तुम्ही काय वापरत आहे तर ही माहिती देणे आवश्यक आहे. कोणत्या डिपार्टमेंटला, तेच रोड ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट असेल. मग अनेक डिपार्टमेंट आहे, आपण माहिती मागू शकतो, ठीक आहे. माहिती, नागरिकांना माहिती देणे, सरकारी कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणणे हा मुख्य उद्देश होता. आधीच्या काळामध्ये सांगितलं ना मी तुम्हाला की सरकारी लोकांनी कुठे खर्च केला, काय खर्च केला किंवा भ्रष्टाचार झालेला आहे का, तर ही माहिती आधी मिळत नव्हती आपल्याला, म्हणून हा कायदा आणला. काय आणणे बरं, पारदर्शकता हा शब्द अतिशय महत्वाचा, हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे काय असेल, पब्लिक अथॉरिटी. आता सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे कोणती डिपार्टमेंट किंवा कशाचा उल्लेख होणार त्याला प्राधिकरण म्हणतो आपण. संविधानाद्वारे, संसदेद्वारे किंवा राज्य विधिमंडळाद्वारे तयार केलेल्या कायद्याद्वारे किंवा सरकारच्या अधिसूचनेद्वारे स्थापन झालेली कोणतीही संस्था किंवा स्थानिक स्वराज्य संस्था. मग सांगण्याचं तात्पर्य काय आहे बघा, सरकारची यामधील सर्व कार्यालय पाहायला मिळतात आपल्याला. केंद्र सरकार असू द्या, राज्य सरकार असू द्या किंवा आपलं लोकल गव्हर्नमेंट म्हणजे ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, ठीक आहे, नगरपंचायत असेल, तर ह्या सर्व लोकांना काय बरं माहिती देणे आवश्यक आहे यांच्या डिपार्टमेंट मधील. हे सर्वांना लागू असेल. खाजगी व्यक्तीला लागू आहे का बरं, तर खाजगी व्यक्तीला सहसा हे लागू नाही, पुढे पाहणारच आपण, ठीक आहे. सार्वजनिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली माहिती कोणाला देणे, नागरिकांना. एखादा नागरिक जाणार आणि म्हणणार की आम्हाला कृषी डिपार्टमेंट विषयी या योजनेची माहिती द्या किंवा टॅक्स डिपार्टमेंट मधील या प्रकरणाची माहिती द्या, तर ती माहिती काय बरं नागरिकांना मिळणार. माहिती मिळवण्यासाठी केंद्रीय माहिती आयोग व राज्य माहिती आयोग स्थापन करावा लागेल ना. एखादा कायदा तयार करायचा असेल तर त्यासाठी सिस्टीम असायला हवी, प्रोसेस आहे की नाही बरं. माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग असणार. हे माहितीच्या रिलेटेड काय बरं आपल्याला इन्फॉर्मेशन देणार, पुढे पाहणारच आपण. भारताच्या संविधानाद्वारे लोकशाही गणराज्याची स्थापना करण्यात काही
लोकशाहीमध्ये नागरिकांना खूप महत्व असते, आपल्याला माहित आहे. बघा, गणराज्य म्हणजे काय बरं? तर राष्ट्रप्रमुख हे जनतेमधून काय असतात? आता 150 कोटी जनता आहे आपली, तर आपला राष्ट्रपती काय 150 कोटी जनतेमधून असेल, परंतु काही देशामध्ये आपल्याला राष्ट्रपती हे वंश परंपरेने पाहायला मिळतात. मग यांचा मुख्य उद्देश काय? लोकशाही म्हणजे काय बरं? लोकांना माहिती द्यायला हवी. लोकशाहीमध्ये जनताचं काय असणार किंवा लोक म्हणतो आपण, हे मेन सोर्स आहे. मग त्यांना माहिती नाही द्यायची तर कोणाला माहिती द्यायची, त्यासाठी हा कायदा आणलेला आहे. ठीक आहे. भ्रष्टाचार नियंत्रण. आता भ्रष्टाचार तर पूर्ण आपल्याला आज सुद्धा आपण पाहतो की खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो, परंतु भ्रष्टाचारावर काही प्रमाणात काय म्हणू आपण, कमी भ्रष्टाचार या माहितीच्या अधिकारामुळे पाहायला मिळतात. आधी अनेक प्रकारचे भ्रष्टाचार व्हायचे, परंतु माहितीचा अधिकार नव्हता. भ्रष्टाचार आज सुद्धा बंद झालेला नाही, परंतु त्यावर काही प्रमाणात नियंत्रण आणलेलं आहे. कोणत्या कायद्याद्वारे? तर ह्या RTI कायद्याद्वारे. शासकीय कामकाजामधील अपहार किंवा अनियमितता शोधून भ्रष्टाचाराला आळा घालणे व सरकारी यंत्रणेला काय जॉब विचारणे, म्हणजे प्रश्न विचारू शकतो आपण. कशाच्या माध्यमातून? तर RTIच्या. म्हणून RTI काय बरं, खूप महत्वाचा असा आपल्याला अधिकार मिळालेला आहे किंवा आपण कायदा सुद्धा म्हणतो. नागरिकांना सक्षम करणे. नागरिकांना सक्षम करायचं आहे ना. एखादी माहिती मागायची असेल तर नागरिक स्वतःहून माहिती मागू शकतात. कशामुळे बरं? या कायद्यामुळे, माहितीच्या अधिकारामुळे. ठीक आहे. लोकशाही बळकट. आता लोकशाही बळकट कधी होणार सर? तर जनतेला सर्व अधिकार मिळणार, त्यावेळेस लोकशाही बळकट होणार. नाहीतर भ्रष्टाचार होत आहे, दुसरीकडे काय हुकुमशाही होत असेल तर त्याला लोकशाही म्हणता येणार नाही. आज हे देश आपला कशाद्वारे चालणार? तर संविधानाद्वारे. ठीक आहे. मग तुम्हाला जर संविधान परिपक्व करायचं असेल, लोकशाही मजबूत करायची असेल, तर शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला लोकशाही किंवा अधिकार ट्रान्सफर करावे लागेल. आणि म्हणून माहितीचा अधिकार सुद्धा काय बरं, एक लोकशाही बळकट करण्यामध्ये त्यांचा वाटा पाहायला मिळतात आपल्याला. ठीक आहे. पुढे जर आपण गेलो, सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी. आता सरकारी योजना असतात, जर माहितीचा अधिकार नसेल तर कधी अंमलबजावणी आधी करत होते, परंतु माहितीच्या अधिकारामुळे एखादा व्यक्ती काय करणार, माहितीचा अधिकार मागणार एखाद्या डिपार्टमेंटला, कधी योजना लागू करायची होती आणि कधी झाली, त्या माध्यमातून काय बरं उघड केल्या जातात. ठीक आहे. माहिती अधिकार कधीचा आहे? तर 2005 मधील आहे. ऍक्ट नंबर 22. ऍक्ट नंबर कितवा आहे बरं हा? तर 22 लक्षात ठेवायचा आहे, 2005. आता यांना संमती कधी मिळाली असेल? तर 15 जून 2005 मध्ये. बघा, कायदा पारित झालेला आहे. कधी पारित झाला असेल? तर 15 जून 2005 मध्ये. तर अंमलबजावणी कधी झाली यांची? तर अंमलबजावणी 12 ऑक्टोबर 2005 मध्ये. मग आपल्याला काय विचारणार? अंमलबजावणी सुद्धा विचारतात, कायदा संमत कधी झाला हे सुद्धा लक्षात ठेवायचं, याला स्टार मार्क करायचा. भारतीय गणराज्याच्या 56व्या वर्षी. गणराज्य म्हणजे काय? जेव्हा आपली घटना लागू झाली असेल 26 जानेवारी 1950 पासून 56 वर्षांनी हा कायदा आपण लागू केलेला आहे. ठीक आहे. आता यामधलं बघा, संमत कधी झाला? 15 जून. अंमलबजावणी कधी झाली? 12 ऑक्टोबर. सध्या संपूर्ण भारतभर आहे. आणि पूर्वी काय बरं, 2019 पूर्वी हा कायदा जम्मू काश्मीरला लागू नव्हता का? तर आर्टिकल 370चा त्यावेळेस त्यामध्ये उल्लेख होता. आज आहे का बरं तसं? नाही, कारण 370 आर्टिकल आपण 2019 ला रद्द केलं, त्यामुळे आज जम्मू काश्मीरला सुद्धा हा कायदा काय आहे? लागू आहे. ठीक आहे. पुढे जर आपण गेलो तर आपल्याला केंद्रीय माहिती आयोग व राज्य माहिती आयोगाची हे 2 आयोग स्थापन केलेले आहे. पुढे पाहणारच आपण. ठीक आहे. जर तुम्हाला विचारलं की RTI मध्ये एकूण कलम किती आहे, माहिती अधिकारामध्ये जे कलम आहे, भारतीय राज्यघटनेचे कलम नाही तर ह्या कायद्याचे कलम हे 31 आहे. किती आहे? 31 आहे. यामध्ये प्रकरण किती? टॉपिक म्हणूया आपण 6 टॉपिक. आणि अनुसूच्या किती आहे? तर अनुसूच्या 2. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. मग पुढे जाऊया आपण.
पुढे जर आपण गेलो तर आपल्याला काही गोष्टी पाहायला मिळतात बघा. आधी आपण या आर्टिकलची किंवा काय म्हणूया आपण तर काही गोष्टींची ओळख करून घेऊया, नंतर आपण थोडं डिटेल्स पाहणार आहे. आधी आपण बघितलेला आर्टिकल किती आहे बरं, 31 आहे, प्रकरण 6 आहे आणि अनुसूच्या किती आहे तर 2 पाहायला मिळतात. मग प्रकरण 1, आता प्रकरण 6 मधील प्रकरण 1, प्रकरण म्हणजे काय बरं, टॉपिक. बघा आपल्याकडे पुस्तक असतात त्यामध्ये टॉपिक देतो आपण, ठीक आहे. तशा प्रकारे यामध्ये 6 प्रकरण. मग प्रकरण 1 मधील कलम 1 मध्ये कायद्यांची व्याप्ती, विस्तार आणि अंमलबजावणी, म्हणजे कायद्यांची व्याप्ती, कायदा कोणाकोणाला लागू असेल, कुठे लागू असेल हे आपल्याला कलम 1 मध्ये सांगितलेलं, ठीक आहे. कलम 2 मध्ये काही व्याख्या केलेल्या आहेत, त्या व्याख्या पाहायला मिळतात. त्यानंतर कलम 3 मध्ये माहिती मिळवण्याचा कायदेशीर हक्क प्रदान करतो, म्हणजे माहिती कशा प्रकारे मिळवायची या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे आणि कलम 3 मध्ये याचा उल्लेख केलेला आहे. कलम 4 मध्ये आपल्याला सार्वजनिक प्राधिकरणाकडून माहिती मागू शकतो आपण. सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे काय तर तेच गव्हर्नमेंटची सर्व डिपार्टमेंट म्हणूया आपण, सार्वजनिक प्राधिकरण म्हणतात. प्राधिकरण म्हणजे काय तर एक प्रकारे डिपार्टमेंटच असेल, ठीक आहे. मग पुढे आपण गेलो तर कलम 5 मध्ये आपल्याला जनमाहिती अधिकारी यांची नेमणूक करणे, अंमलबजावणीपासून किती दिवसाच्या, 100 दिवसाच्या. जनमाहिती अधिकारी म्हणजे काय सर तर भावांनो एखादं डिपार्टमेंट आहे, विविध असे डिपार्टमेंट असतात, कृषी असेल, जलसंपदा असेल, टॅक्स डिपार्टमेंट असेल, महसूल डिपार्टमेंट असेल, ठीक आहे. मग अशा डिपार्टमेंट मध्ये प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये जर एखादा नागरिक आला आणि त्या नागरिकांनी या डिपार्टमेंट विषयी माहिती विचारली तर यासाठी अधिकारी असायला पाहिजे की नाही. मग त्यांना कोणते अधिकारी म्हणतात, जनमाहिती अधिकारी, ठीक आहे. अंमलबजावणीपासून किती दिवसाच्या आत तर 100 दिवसाच्या. आर्टिकल किती मध्ये सांगितलेलं असेल तर आर्टिकल आपल्याला किती 5 मध्ये पाहायला मिळतात, आर्टिकल 5 मध्ये, ठीक आहे. 6 मध्ये काय तर माहिती मिळवण्याकरिता विनंती करणे. विनंती म्हणजे काय बरं, अर्ज दाखल करणे. विनंती म्हणजे जाऊन पाया लागणे नाही, एक प्रोसेस सांगितलेली आहे या कायद्यामध्ये. नाहीतर जायचं पाया लागायचं असं नाही, एक प्रोसेस आहे, अर्ज करावा लागेल. मग यामध्ये अर्जाचे सुद्धा प्रकार आहे. बीपीएल लोकांना फ्री मध्ये असतात आणि काय बरं काही फीस सुद्धा आकारल्या जाणार. पुढे आपण डिटेल्स पाहणार आहे, ठीक आहे. हे फक्त काय ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे, फक्त ओळख करून घेणार आहे. आपण सरनामा म्हणतो की नाही, भारतीय राज्यघटनेमध्ये सरनामा आहे आणि सरनामा काय सांगतात तर भारतीय राज्यघटनेची ओळख. पिक्चर रिलीज होण्याच्या आधी आपण ट्रेलर पाहतो, त्याप्रमाणे ट्रेलर हा 2-3 मिनिटाचा असेल आणि पिक्चर काय 2-2.5 तासांचा. मग त्या 2-3 मिनिटावरून आपल्याला पिक्चर कशा प्रकारे असेल हे कळणार, त्याला ट्रेलर म्हणतो आपण, ठीक आहे. कलम 7 मध्ये बघा विनंती अर्ज निकालात काढणे. जे अर्ज केलेला आहे ते कशा प्रकारे निकालात काढायचा हे आर्टिकल 7 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आर्टिकल 8 मध्ये माहिती प्रगट करण्याबाबत अपवाद, म्हणजे तुम्हाला सांगितलं मी की काही अशी माहिती आहे की ते आपल्याला काय करावं लागेल बरं, ती माहिती आपल्याला काय करता येणार नाही, प्रकाशित करता येणार नाही. आता संरक्षण डिपार्टमेंटच्या रिलेटेड माहिती आणि ती माहिती उघड करायची आणि शत्रू देशांना माहित करायचं असं चालेल का, नाही. मग हे आर्टिकल किती मध्ये बघा 8 मध्ये सांगितलेलं, किती मध्ये 8 मध्ये. मग 9 मध्ये काय सर तर काही प्रकरणामध्ये माहितीच्या प्रवेशास नकार देण्यास कारणे. प्रकरण आपल्याला कलम 9 मध्ये काय सांगितलं बरं की का नकार देत आहे, कशासाठी नकार दिलेला आहे. एखादी माहिती तुम्ही मागितलेली आहे आणि त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं जनमाहिती अधिकारी की आम्ही माहिती देऊ शकत नाही, तर का नकार देत आहे त्याची कारणे द्यावी लागेल. का माहिती देणार नाही याची कारण सुद्धा द्यावी लागतात, ठीक आहे. त्यामध्ये पुस्तकीकरण म्हणजे काय, नाकारले जाते कारण ती माहिती उघड करण्यास अपवाद असलेल्या माहितीशी संबंधित आहे. ते पाहणार आपण 10 मध्ये नेमकं काय हे समजणार नाही. आता 11 मध्ये बघा त्रयस्थ पक्षांची माहिती. त्रयस्थ म्हणजे काय बरं,
तिसरे पक्ष, बघा आता माहिती मागणारा एक व्यक्ती असेल, एक सरकार म्हणूया आपण, सरकारची डिपार्टमेंट, आणि एक काय आहे बरं, नागरिक आहे. आता सरकारी डिपार्टमेंटची माहिती मागितली तर इट्स ओके, यामध्ये नो डाऊट. परंतु समजा एखादा बांधकाम विभाग घेतलेला आहे, ठीक आहे, आणि या बांधकाम विभागामध्ये जर तुम्ही म्हटलं की तुमच्या एरियामध्ये कोणाची संपत्ती जास्त आहे, ठीक आहे, म्हणजे तिसरा व्यक्ती झालेला आहे की नाही, एक्झाम्पल एकच पाहत आहे, अनेक एक्झाम्पल पाहणार आपण कधी जेव्हा आपण यावर डिटेल चर्चा करणार आहे त्या रिलेटेड. तर हे किती मध्ये सांगितलेलं आहे, कलम 11 मध्ये. बघा, त्रयस्थ पक्षांची माहिती, तृतीय पक्षांची माहिती, थर्ड पार्टी म्हणतो आपण, ठीक आहे, त्या रिलेटेड. पुढे जर आपण गेलो तर आपल्याला केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग पाहायला मिळतात. बरं, माहितीचा अधिकार म्हणजे आहे काय नेमकं, तर आपल्याला माहित असायला पाहिजे. बघा, माहितीचा अधिकार हे एक सरकार आहे. मग कोणतं सरकार असेल, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि लोकल गव्हर्नमेंट म्हणतो आपण, ठीक आहे. हे सर्व सरकारांची आणि यांची काय बरं आपल्याला डिपार्टमेंट पाहायला मिळतात, ठीक आहे. मग एखादा नागरिक, भारताचा नागरिक काय मागू शकतो, माहिती. या दोन व्यक्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ही माहिती अधिकार म्हणतो. दोन व्यक्ती पाहायला मिळतात, एक नागरिक आहे, दुसरं काय बरं आपल्याला डिपार्टमेंट पाहायला मिळतात. आणि मग एखाद्या वेळेस थर्ड पार्टीचे सुद्धा हे मागणी मागू शकतात या माध्यमातून, या सरकारच्या डिपार्टमेंटमध्ये, ठीक आहे. तर असे 2-3 कॅरेक्टर आहे. मग आता माहिती मागायची असेल तर यासाठी आयोग स्थापन करावा लागेल ना. आता एखादी संघटना चालवायची असेल तर आपण संघटना स्थापन करतो, यामध्ये अनेक सदस्य पाहायला मिळतात, एक अध्यक्ष असतो, एक उपाध्यक्ष असतो. हे संघटना व्यवस्थित चालावी म्हणून त्यासाठी अध्यक्ष उपाध्यक्ष नेमले जातात. तसंच मग माहितीचा अधिकार, जनतेने मागितलेली माहिती ही योग्यरित्या देण्यासाठी आपण 2 आयोग स्थापन केलेले आहे, एक केंद्रीय आणि एक काय बरं, राज्य माहिती आयोग. एक केंद्रीय माहिती आयोग म्हणूया आपण, आणि दुसरा काय असेल, राज्य माहिती आयोग आपल्याला पाहायला मिळतात, ठीक आहे. मग केंद्रीय माहिती आयोग प्रकरण 3 मध्ये पाहायला मिळतात. आणि आर्टिकल किती, तर आर्टिकल 12 मध्ये आपल्याला कोणत्या बरं, या कायद्याच्या, आपली भारतीय राज्यघटनेची आर्टिकल वेगळी आहे आणि या कायद्याची आर्टिकल वेगळी असेल. कलम 15 मध्ये आपल्याला राज्य माहिती आयोगाची स्थापना पाहायला मिळतात. कलम 13 मध्ये माहिती आयुक्तांचा पदावधी व सेवा शर्ती पाहायला मिळतात. आता एकीकडे केंद्रीय आयोग स्थापन करायचा, इकडे राज्य माहिती आयोग स्थापन करायचा. मग या आयुक्तांचा कार्यकाळ किती असायला पाहिजे, त्यानंतर यांच्या सेवा शर्ती काय असेल, या आर्टिकल 13 मध्ये सांगितलेलं आहे. 12 मध्ये बघा केंद्रीय माहिती आयोग आणि आर्टिकल 15 मध्ये राज्य माहिती आयोग. इथे राज्य माहिती आयुक्तांचा पदावधी व सेवा शर्ती सांगितलेला. पुढे पाहणार आपण सेवा शर्ती कशा असतात, कार्यकाळ किती असतो, कोणता व्यक्ती अध्यक्ष म्हणून निवड केल्या जातात, किती कमीत कमी किती माहिती आयुक्त असायला पाहिजे, हे आपण नंतर पाहणार आहे. आज फक्त ओळख पाहणार आपण, ठीक आहे. माहिती आयुक्तांना पदावरून दूर करण्याची प्रोसेस. आता हे आयुक्त असेल आणि यांनी भ्रष्टाचार केलेला असेल, यांना पदावरून दूर करायचं असेल, कशा प्रकारे, इथे सुद्धा हे राज्य माहिती आयोग, हे आर्टिकल किती इथे 14 मध्ये, आणि इथे काय बरं 17 मध्ये पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे आपल्याला काही घटना पाहायला मिळतात. मग कलम म्हणायचं याला आर्टिकल, सेक्शन सुद्धा म्हणतात. कलम 18 मध्ये माहिती आयोगाचे अधिकार व कार्य, किती मध्ये, कलम 18 मध्ये सांगितलेलं आहे की यांची कार्य काय असणार. आता माहितीच्या रिलेटेडच असेल, परंतु यांना कशा बाबतीत अधिकार आहे, कोणत्या बाबतीत अधिकार नाही, हे सर्व कशामध्ये पाहायला मिळतात आपल्याला, यांच्या अधिकारामध्ये आणि कलम 18 मध्ये पाहायला मिळतात आपल्याला, ठीक आहे. कलम 19 मध्ये अपिलाशी संबंधित. अपील म्हणजे काय बरं, बघा आता तुम्ही जर म्हणाले सर
एक डिपार्टमेंट आहे, या डिपार्टमेंटला आम्ही माहिती मागितलेली आहे नागरिकांनी. मग इथचा जो अधिकारी आहे यांनी व्यवस्थित माहिती दिलेली नाही, या अधिकाऱ्यांनी व्यवस्थित माहिती दिली नसेल, तर अशा वेळेस काय करावं लागेल सर? हे चुकीची सुद्धा माहिती देऊ शकतात तुम्हाला. मग अशा वेळेस आपल्याला या अधिकाऱ्याविरुद्ध अपील करण्यासाठी, प्रथम अपील म्हणतो आपण, हे आपल्याला करता येणार. त्यानंतर यांनी सुद्धा बघा, यांनी व्यवस्थित माहिती दिली नाही, यांच्या विरुद्ध आपण अपील करू शकतो. समजा या दुसऱ्या प्रथम अपील म्हणतो, इथच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा तुम्हाला हीच माहिती व्यवस्थित दिलेली नसेल, तर आपल्याला द्वितीय अपील सुद्धा करता येणार. तर ते आपण पुढे पाहणार. ठीक आहे, अशी एक प्रोसेस आहे. उद्या असं होऊ शकते ना, या अधिकाऱ्यांनी तुम्हाला व्यवस्थित माहिती दिलेली नसेल, मग काय करायचं? यांच्या विरुद्ध प्रथम अपील करू शकतो. या अधिकाऱ्यांनी सुद्धा व्यवस्थित नाही दिली, तर आपल्याला द्वितीय अपील पुढे पाहणार आपण. एक काय बरं, अशी सिस्टीम डेव्हलप केलेली आहे, यामध्ये आपल्याला ट्रान्सपरन्सी पाहायला मिळतात. आणि हा कायदा कशासाठी आहे? तर पारदर्शकता आणण्यासाठी आहे. पारदर्शकता म्हणतो आपण कशामध्ये बरं? तर आपल्या सिस्टीम मध्ये. ठीक आहे, वीस मध्ये काय सांगितलं असेल? शास्ती म्हणजे काय सर? शास्ती म्हणजे काय? माहिती देणाऱ्या किंवा चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांना काय बरं? आर्थिक दंड दिले जातात. 25,000 रुपयापर्यंत दंड आहे, पुढे पाहणारच आपण. ठीक आहे, कलम 21 मध्ये सद्भावनेने केलेल्या कृतींना काय संरक्षण प्राप्त होणार? सद्भावनेने म्हणजे काय बरं? जर एखाद्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली नसेल, का दिली नसेल? तर आपल्या देशाचं काय किंवा राष्ट्राचं नुकसान होणार असेल, तर अशा वेळेस ती माहिती देणार नाही. मग चांगल्या पद्धतीने त्यांनी माहिती दिली नसेल म्हणजे काय म्हणू आपण? चांगल्या भावनेने माहिती उघड केलेली नाही, तर त्या अधिकाऱ्यांना काय संरक्षण प्राप्त आहे. ठीक आहे, कलम 22 मध्ये अधिनियमाच्या अविभावी परिणाम असते म्हणजे काय बरं? कायद्याला इतर सर्व कायद्याप्रमाणे सर्वोच्च स्थान देणे, हे पाहणार आपण आर्टिकल 22 मध्ये. डिटेल चर्चा करणार आहे आज आपण. काय आर्टिकलची फक्त तोंड ओळख करणार. कलम 23 मध्ये न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रावर मर्यादा असते. आता न्यायालयाला सुद्धा काय बरं, काही बाबतीत हस्तक्षेप करता येणार नाही का? तर या केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोगांना विशेष अधिकार दिलेले आहे. विशेष असे काय बरं अधिकार पाहायला मिळतात आपल्याला. कलम 23 मध्ये विविध संघटनांना हा कायदा लागू नसणे. तुम्हाला सांगितलं ना, काही अशा संघटना आहे की त्यांना हा कायदा लागू नसतो, जे देशहितासाठी आणि संरक्षण डिपार्टमेंट म्हणूया आपण, त्यासाठी जर काम करत असेल तर त्या संघटनांना हा कायदा लागू नसतो. कलम 24 मध्ये विवक्षित संघटनांना कायदा लागू नसणे. पाहणार आपण यामध्ये फरक काय आहे ते. ठीक आहे, 25 मध्ये संनियंत्रण, मॉनिटरिंग अँड कंट्रोल करणे व अहवाल देणे. कोण अहवाल देत असेल? तर हे आपले माहिती आयुक्त काय देणार बरं? अहवाल देणार. म्हणजे केंद्रीय माहिती आयोग असेल, आणि नंतर काय पाहायला मिळतात आपल्याला? राज्य माहिती आयोग. आता केंद्रासाठी हे राष्ट्रपतींना, राज्यासाठी काय बरं? राज्यपालांना. हे अहवाल देणार एका वर्षामध्ये काय काम केलं. ठीक आहे, मग केंद्रीय माहिती आयोग असो की राज्य माहिती आयोग असो आपल्याला पाहायला मिळतात. 26 मध्ये समुचित, शासनाने कार्यक्रम तयार करणे. समुचित म्हणजे ज्या प्राधिकरणावर ज्या सरकारचे काय नियंत्रण आहे. आता इथे काय सांगितलं बरं? केंद्र सरकार, राज्य सरकार असेल. ठीक आहे, केंद्रीय माहिती आयोग काय करणार बरं? यांच्या रिलेटेड आपल्याला काही कार्यक्रम पाहायला मिळतात. ठीक आहे, माहिती रिलेटेड जनजागृती करणे, हे काही गोष्टी करत असतात राज्यामध्ये राज्य माहिती आयोग. प्राधिकरणावर ज्या सरकारचे काय आहे नियंत्रण. आता यावर नियंत्रण कोणाचे असणार बरं? केंद्रीय माहिती आयोग केंद्र सरकारचे असेल, आणि राज्य सरकारवर काय बरं? राज्यांचे असेल, राज्य सरकारचे असेल. ठीक आहे, पुढे जर आपण गेलो तर बघा आर्टिकल 27 मध्ये समुचित शासनाला नियम करण्याचा अधिकार. समुचित शासन म्हणजे काय? तर तेच
समुचितचा अर्थ होतो केंद्र स्तरावर केंद्र शासन असेल, राज्य स्तरावर काय बरं, राज्य शासन. मग केंद्रासाठी कायदा कोण करणार, केंद्र सरकार. राज्यासाठी राज्य सरकार, हे सांगितलेलं. ठीक आहे. 28 मध्ये आपण पुढे जर गेलो तर कलम 28 मध्ये सक्षम प्राधिकाऱ्यास नियम करण्याचा अधिकार पाहणारच आपण. सक्षम अधिकारी कोण असतो, काय असतो, कसा नियम केले जातात. ठीक आहे. 29 मध्ये नियम सभागृहापुढे ठेवणे. जर काही नियम केलेले असेल, आता हे केंद्र सरकार असेल किंवा काही अधिकारी असेल, तर सभागृह म्हणजे काय, तर आपल्या संसदेला चर्चेसाठी ते ठेवावं लागेल. माहिती आयोगांची सभागृहात चर्चेसाठी ठेवणे आवश्यक आहे. इथे लोकशाही आहे. मग आपल्याला माहित आहे संसदेमध्ये 2 सभागृह पाहायला मिळतात. संसदेमध्ये कोणते 2 सभागृह आहे बरं, एक लोकसभा आणि एक राज्यसभा. ठीक आहे. 30 मध्ये अडचणी दूर करण्याचा अधिकार. 30 मध्ये काय बरं, काही अडचणी असेल या कायद्यामध्ये तर दूर करण्याचा काय आपल्याला अधिकार कोणाला असेल, केंद्र सरकार आणि राज्य सरकारला. अशा गोष्टी या कायद्यामध्ये पाहायला मिळतात. आणि कलम 31 मध्ये काय, निरसन 2002 चा कायदा अधिकृतपणे रद्द करण्यात आला. बघा, आधी 2002 चा कायदा होता, तो कायदा रद्द करून कोणता, तर माहिती आयोग कायदा कधीचा आहे, तर माहिती आयोग कायदा हा 2005 चा आहे. उद्या जर विचारलं की कोणता कायदा हा रद्द झाला, तर 2002 चा कायदा रद्द झाला आणि त्याऐवजी काय आला बरं, आरटीआय आला आपला, माहितीचा अधिकार 2005. कोणत्या कायद्याची जागा घेतली यांनी, तर 2002 च्या कायद्यांची यांनी जागा घेतलेली आहे. या काही गोष्टी आपल्याला काय बरं यामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण खूप डिटेल्स प्रमाणात काय माहिती पाहणार आहे. ठीक आहे. पुढे जर आपण गेलो, बघा आपण काय काय बघितलेलं आहे बरं. माहिती अधिकार कायदा कधीचा आहे, 2005 चा. आरटीआय म्हणतो आपण, काय म्हणतो याला, आरटीआय म्हणतो. प्रथम कोणत्या देशांनी सुरुवात केली असेल, तर स्वीडन या देशांनी यांची सुरुवात केलेली आहे. कोणत्या, स्वीडन. भारतामध्ये कोणत्या देशांनी, तामिळनाडू. त्यानंतर महाराष्ट्रांनी कधी, 2002 मध्ये. आणि भारतभर कधी लागू झाला, तर 2005 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये किती आर्टिकल आहे बरं टोटल, 31 आर्टिकल आहे. प्रकरण 6 आहे. अनुसूच्या किती आहे, 2 आहे. आणि बरीच आर्टिकल आपण काय केलेली आहे बरं, चर्चा केलेली आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला काही लक्षात ठेवाव्या लागेल. आता कलम 1 मध्ये बघा आपण बघितलेलं आहे की आपल्याला संक्षिप्त नावे, व्याप्ती आणि प्रारंभ पाहायला मिळतात. नाव म्हणजे काय, तर नावे बघूया आपण कोणती कोणती नावे असेल. तर कलम 1 मध्ये, सब कलम 1 मधील 1 मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतात, तर माहितीचा अधिकार कायदा. अधिनियम म्हणजे काय बरं, कायदा. कायद्यालाच काय, अधिनियम म्हणतात. गंगाधर ही शक्तिमान आहे, शक्तिमान ही काय, गंगाधर आहे. अधिनियम म्हणजे कायदा, कायदा म्हणजे काय, नियम. कलम 1.2 मध्ये आपल्याला संपूर्ण भारतभर हा कायदा लागू असेल. कधी लागू असेल बरं, संपूर्ण भारतभर. परंतु 2019 पूर्वी हा जम्मू काश्मीरला लागू नव्हता. का बरं, तर कलम 370 काय त्यावेळेस यामध्ये इन्क्लूड होत. परंतु 2019 ला आपण रद्द केलेला आहे. तुम्हाला विचारलं की माहितीचा अधिकार संपूर्ण भारताला लागू आहे का, तर विधान काय बरोबर असेल. 2019 पूर्वी जम्मू काश्मीर या राज्याला हा कायदा लागू नव्हता. पुढे जर आपण गेलो तर बघा काही आर्टिकल ताबडतोब अंमलात आलेली आहे. आर्टिकल 4 असेल, आर्टिकल 5 असेल, आर्टिकल 12, 13, 15, 16, 24, 27 आणि 28 आर्टिकल. म्हणजे अंमलबजावणी बघा आपण नंतर पाहिलेली आहे. कायदा आधी संमत झाला होता, आपण पाहिलेला आहे. परंतु काही आर्टिकल आपल्याला त्यावेळेसच लागू करण्याचा काय बरं
त्यावेळेसच लागू करण्यात आली का, तर यामागे काही कारण होती, ही लागू करावीच लागली आपल्याला. ठीक आहे. राहिलेली कलम कधी लागू झाली, तर 120 दिवसांनी अंमलात येतील. म्हणजे ज्या दिवशी हा कायदा संमत झाला त्यानंतर किती दिवसांनी, 120 दिवसांनी. हे 120 दिवस सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. एखाद्या वेळेस बघा डीप मध्ये जर प्रश्न आला तर ही आर्टिकल लक्षात ठेवा की बाबा लागू लवकरात लवकर आर्टिकल असणारी कोणती. आर्टिकल 4, 5, 12, 13, 15, 16, 24, 27 आणि 28 ही आर्टिकल त्याच वेळेस ताबडतोब लागू झालेली आहे. ठीक आहे. आता व्याख्यामध्ये काय सांगितलेलं आहे बरं. समुचित शासन. समुचित शासन म्हणजे काय, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सार्वजनिक प्राधिकरण. सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे काय बरं, यांच्या काही कंपन्या असेल, यांची काही डिपार्टमेंट असेल, कंपन्या असेल, डिपार्टमेंट म्हणूया आपण, त्याला सार्वजनिक प्राधिकरण म्हणतात. ठीक आहे. हे किती मध्ये सांगितलेलं आहे, तर आर्टिकल 2 मधील ए मध्ये, मराठीत क म्हणतो आपण आणि इंग्लिश मध्ये मात्र ए, अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणतो आपण. मग केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांची सर्व कार्यालय, यांच्या काही काय बरं कंपन्या असेल, तर ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. पुढे जर आपण गेलो तर केंद्र शासनामध्ये कोण येणार सर, केंद्र सरकार, संघ राज्य क्षेत्र. केंद्र सरकार येणार की नाही. केंद्रालाच कधी कधी आपण संघ म्हणतो, तर त्याला संघ शासन सुद्धा म्हणतात. प्रशासनाद्वारे स्थापन केलेल्या मालकीच्या. म्हणजे काय बरं, एवढा कन्फ्युजन कधीच व्हायचं नाही. केंद्र सरकारची सर्व डिपार्टमेंट आणि त्यांच्या केंद्र सरकारच्या मालकीच्या असलेल्या कंपन्या, यांच्या नियंत्रणात असलेल्या सर्व कंपन्या हे कशामध्ये येणार, तर हे केंद्र शासनामध्ये येणार. त्यांना समुचित शासन म्हणतो किंवा अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणतो आपण. एवढं क्लिअर. ठीक आहे. राज्य शासन सर, राज्य सरकारद्वारे स्थापन, तेच जसं केंद्राचे असेल तसंच काय राज्य सरकारने काही कंपन्या स्थापन केलेल्या असेल, राज्य सरकारची सर्व डिपार्टमेंट असेल, तर हे काय असणार बरं, राज्य सरकारचं समुचित शासन म्हणतो आपण. ठीक आहे. सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे ते सरकारी डिपार्टमेंट. आपल्या पालिका असेल, कोणत्या पालिका, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत असेल, सर्व पाहायला मिळतात आपल्याला. हे पंचायत म्हणजे काय, हे 73वी घटना दुरुस्ती म्हणूया आपण आणि ही 74वी. हे ग्रामीण भागासाठी, ही शहरी भागासाठी. किंवा वित्त पुरवठा. म्हणजे बघा, कन्फ्युजन बिलकुल करायचं नाही. जेवढेही आपल्याला केंद्र सरकारची कार्यालय असेल, राज्य सरकारची कार्यालय असेल, त्यांनी स्थापन केलेल्या कंपन्या असेल, मग कायद्याद्वारे स्थापन केलेल्या असो कशाद्वारे, ते सर्व कशामध्ये येणार बरं, आपल्या माहिती अधिकारामध्ये येणार. ठीक आहे. सोप्या भाषेत ज्या संस्थेच्या कामकाजावर ज्या सरकारची कायदेविषयक जबाबदारी आहे, ठीक आहे, त्या संस्थेला काय म्हणतात, समुचित शासन म्हणतात. समुचित शासन म्हणजे तेच, केंद्र सरकारची मालकी असेल, जेवढे डिपार्टमेंट असेल, कंपन्या असेल, त्यांना केंद्र सरकारचं समुचित शासन म्हणतात. आणि राज्य सरकारचे असेल तर राज्य सरकारचं समुचित शासन म्हणतात. ठीक आहे. कलम 2B मध्ये काय सांगितलेलं आहे बरं, केंद्रीय माहिती आयोग. बघा, कलम 2B मध्ये कधी कधी विचारणार 2B किंवा 2B म्हणू आपण. आता सहसा इंग्लिश मध्ये लक्षात ठेवलं तर हे राहणार, हे ख ग हे असं लक्षात राहणार नाही. सहसा इंग्लिश मध्ये लक्षात ठेवा. बघा, व्याख्या सांगितलेल्या आहे आपल्याला, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन. आणि तुम्हाला जर विचारलं की व्याख्येमध्ये आर्टिकल किती मध्ये केंद्रीय माहिती आयोग, तर कलम 2 मधील बी मध्ये सांगितलेला आहे, 2B. ठीक आहे. केंद्रीय माहिती आयोग. आणि केंद्रीय माहिती आयोग
हे आर्टिकल 12 मध्ये सांगितलेलं आहे स्थापना करा आणि तशी स्थापना असेल तर हे आपण आर्टिकल 12 मध्ये पाहूया. व्याख्या किती मध्ये आहे बरं या केंद्रीय माहिती आयोगाची? तर 2B मध्ये. आणि केंद्रीय माहिती आयोग कोणत्या कलमाद्वारे स्थापन केला असेल तर कलम 12 नुसार. ठीक आहे. कलम 2C म्हणजे काय? 2C म्हणूया. केंद्रीय जनमाहिती अधिकारी. जनमाहिती अधिकारी कोण असेल तर हे डिटेल्स आपण नंतर पाहणार आहे. जनमाहिती अधिकारी ठीक आहे. आताच बघूया. आता समजा एक डिपार्टमेंट असेल, कोणतेही डिपार्टमेंट घ्या, त्या डिपार्टमेंट मध्ये एखादा नागरिकाला आणि माहिती मागितली तर इथे जनमाहिती अधिकारी असतात. त्यांना जो अधिकारी माहिती देतो त्याला जनमाहिती अधिकारी म्हणणार. ठीक आहे. कलम डी मध्ये काय सांगितलं तर मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त. आता आपल्याला माहित आहे बघा, एवढी मोठी संस्था चालवायची असेल तर यासाठी अनेक आयुक्त असतात. समजा टोटल 11 आयुक्त असेल, टोटल 11 म्हणत आहे मी, त्यापैकी एक काय असतो बरं? मुख्य आयुक्त. आणि इतर काय बरं? 10 आयुक्त आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. 10 आयुक्त इतर आणि एक आयुक्त. सक्षम अधिकारी म्हणजे काय सर? टेन्शन घ्यायचं नाही. कधी कधी काय बरं वरवरच प्रश्न येणार. सक्षम अधिकारी म्हणजे काय? अध्यक्ष किंवा सभापती. मग कुठे अध्यक्ष सभापती असतात? तुमची संसद असेल, संसदेमध्ये लोकसभा असेल किंवा काय राज्यसभा असेल, त्यामधील अध्यक्ष किंवा सभापती म्हणूया. हे केंद्र सरकार. हे राज्य सरकारचं काय बरं? तर विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा अध्यक्ष आणि सभापती पाहायला मिळतात. सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे तेच गव्हर्नमेंटची सर्व डिपार्टमेंट, कंपन्या यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. सर्वोच्च पद म्हणजे काय तर सक्षम अधिकारी म्हणतात. मग तुम्ही जर लोकसभेमध्ये गेला तर लोकसभा व्यवस्थित चालवण्यासाठी लोकसभेचे अध्यक्ष असतात. लोकसभेमधील सर्वात मोठं पद कोणतं तर लोकसभेचे अध्यक्ष. राज्यसभेमध्ये गेला तर राज्यसभेचे सभापती म्हणतात. ठीक आहे. किंवा अध्यक्ष सुद्धा त्यांना म्हटल्या जात. मग सक्षम अधिकारी म्हणजे सर्वोच्च पद. ठीक आहे. हे कशामध्ये सांगितलेलं आहे? पुढे जर आपण गेलो, आता यांच्या ट्रिक सुद्धा काय बरं आपण नंतर पाहणार आहे. जेव्हा आपला माहिती आयोग कंप्लीट होणार आहे त्यावेळेस या ट्रिक सुद्धा तुम्हाला सांगणार. हे टेन्शन घ्यायचं नाही, आधी समजून घ्यायचं आणि त्यानंतर काय बरं आपण ट्रिकच्या माध्यमातून पाहणार आहे कसे लक्षात ठेवायचे. 2E मध्ये आपल्याला सक्षम अधिकारी सांगितले सर्वोच्च पद, अध्यक्ष आणि सभापती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद. लोकसभा भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल किती मध्ये असेल तर आर्टिकल 81 मध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. आणि राज्यसभा आर्टिकल 80 मध्ये असेल. विधानसभा आर्टिकल 170 मध्ये आणि विधान परिषद भारतीय राज्यघटनेच्या 171 मध्ये. ही आर्टिकल इथे लक्षात नाही राहिली तरी चालेल, टेन्शन घ्यायचं नाही. त्यानंतर बघा राष्ट्रपती, राज्यपाल. आता राष्ट्रपती काय बरं? आपल्या देशाचा प्रथम नागरिक कोण असेल किंवा आपल्या देशाचे प्रमुख नावाला कोण असेल? राष्ट्रपती साहेब. तसंच आपल्या राज्याचे प्रथम नागरिक कोण? राज्यपाल साहेब. आपल्या गावचा प्रथम नागरिक कोण? सरपंच साहेब. तसंच काय देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती. ठीक आहे. आता न्याय व्यवस्थेमध्ये जर आपण गेलो तर सर्वोच्च न्यायालयामध्ये हे न्यायालय व्यवस्थित चालवण्यासाठी यामध्ये आपल्याला अधिकारी पाहायला मिळतात. अधिकारी म्हणजे काय? अधिकारी म्हणजे हे न्यायाधीश म्हणूया. हे न्यायालय व्यवस्थित चालवण्यासाठी यामध्ये एक काय असणार? अध्यक्ष. आणि या अध्यक्षांना आपण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणतो. आणि इतर काय असतात? न्यायाधीश. न्याय व्यवस्था न्यायदानाचं कार्य करणार. तिथे कोण पाहायला मिळणार आपल्याला? न्यायाधीश पाहायला मिळतात. ठीक आहे. हायकोर्ट मध्ये सुद्धा तेच. आता हे सुप्रीम कोर्ट देशासाठी एक आहे आणि हायकोर्ट देशासाठी सध्या किती आहे? 25 हायकोर्ट आहे.
तर हे सक्षम अधिकारी म्हणजे काय, सर्वोच्च पद. यावर आपण डिटेल चर्चा केलेली आहे. पुढे जर आपण गेलो तर एफ मध्ये इन्फॉर्मेशन. एफ म्हणजे काय, इन्फॉर्मेशन. बघा, एफ वरून इन्फॉर्मेशन, हे लक्षात ठेवायचं आहे. माहिती याचा अर्थ कोणत्याही स्वरूपातील कोणतेही साहित्य असू शकते. आता माहिती मागवण्यासाठी कशाचा वापर केला जाणार त्याबद्दल सांगितलेला. आता समजा एखादं डिपार्टमेंट असेल, ठीक आहे, एखाद्या नागरिकांनी माहिती मागवली तर कशा स्वरूपात मिळणार त्याबद्दल सांगितलेला. अभिलेख म्हणजे काय बरं, रेकॉर्ड. रेकॉर्ड असेल, फाईली असेल ना त्या डिपार्टमेंटमध्ये, त्याला रेकॉर्ड म्हणतात. दस्तऐवज म्हणजे तिथे जे काय बरं कागदपत्र असेल त्याला ते म्हणतात. ठीक आहे, हे गंगाधरी शक्तिमान, शक्तिमानी गंगाधर. ज्ञापने, ईमेल, अभिप्राय, सूचना, प्रसिद्ध पत्रके, आदेश, रोजवया, संविदा, हे नाव आहे बरं का, वेगवेगळी नाव आहे. आपण म्हणू शकतो सर्वच प्रकारच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळणार. मग तुमचं ईमेल असेल, त्यानंतर काय रेकॉर्ड असेल, फाईली असेल, सर्व स्वरूपात आपल्याला माहिती दिल्या जातात. हे लक्षात ठेवायचं आपण. ते समजत नसेल तर टेन्शन घ्यायचं नाही. इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील, सर्व स्वरूपातील आपल्याला माहिती दिल्या जातात. मग आपण ऑनलाईन दाखल केला तर आपल्याला काय बरं, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात माहिती मिळेल. आणि आपण जाऊन तिथे अर्ज केलेला असेल तर आपल्याला हार्ड कॉपी मिळणार, त्या रिलेटेड सांगितलेलं. ठीक आहे, तर ह्या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर यामध्ये सांगितलेलं आहे कशामध्ये, एफ मध्ये. जी मध्ये सांगितलेलं आहे प्रिस्क्राईब म्हणजे काय, याचा अर्थ असा, समुचित शासन किंवा सक्षम प्राधिकारी यांनी अधिनियमित केलेल्या नियमाद्वारे आपल्याला माहिती मिळणार. हे पुढे आपण डिटेल्स पाहूया. हे कशामध्ये सांगितलेलं आहे बरं, जी मध्ये सांगितलेलं आहे. मग त्यामध्ये अनेक आपल्याला गोष्टी पाहायला मिळतात. सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे काय, पब्लिक अथॉरिटी म्हणतो आपण, तेच. संविधानाद्वारे किंवा कायद्याद्वारे, संविधानाद्वारे किंवा कायद्याद्वारे एखादं पद निर्माण केलेलं असेल त्यांची सुद्धा काय आपल्याला माहिती मिळणार. संसदेने तयार केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे यांची सुद्धा काय बरं आपल्याला माहिती मिळणार. अनेक राज्य शासन असेल, समुचित शासन असेल, सर्वांची काय आपल्याला माहिती दिल्या जातात. हे मालकी वगैरे आपण आधीच पाहिलेलं आहे, त्यामुळे यांचं टेन्शन घ्यायचं नाही. रेकॉर्ड म्हणजे अभिलेख. बघा, आय मध्ये सांगितलेला अभिलेख. अभिलेख म्हणजे तेच साठवलेली माहिती. रेकॉर्ड म्हणतो आपण. विविध डिपार्टमेंट असतात, त्यामध्ये अनेक प्रकारची आपल्याला फाईली पाहायला मिळतात, त्याला काय म्हणतात बरं, अभिलेख म्हणतात. तेच सांगितलेलं आहे इथे. ठीक आहे, संगणकाद्वारे आता माहिती काय बरं, एकतर आपल्याला हार्ड कॉपी पाहायला मिळणार, आणि आधुनिक मध्ये काय, संगणक असेल, हार्ड डिस्क असेल, यामध्ये त्या डिपार्टमेंटची माहिती असेल, ती माहिती सुद्धा आपल्याला दिल्या जाणार. हे इथे सांगितलेलं आहे. जे मध्ये काय सांगितलं, राईट टू इन्फॉर्मेशन, तेच माहितीचा अधिकार. याचा अर्थ कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे म्हणजे काय, गव्हर्नमेंटकडे असणारी माहिती आपल्याला दिल्या जाणार. हेच सांगितलेलं आहे यामध्ये. ठीक आहे, एखादे काम असेल, तेच दस्तावेज असेल, हे कशामध्ये सांगितलं तर जे मध्ये सांगितलेलं आहे. डिस्क असेल, फ्लॉपी डिस्क असेल, टेप, व्हिडिओ असेल, ऑडिओ असेल, सर्व स्वरूपात आपल्याला माहिती दिल्या जातात. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. के म्हणजे काय बरं, स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन. के मध्ये सांगितलेलं आहे. आपण आर्टिकल 2 मधील बघा, के मध्ये काय सांगितलं बरं, स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन म्हणजे काय, राज्य माहिती आयोगांचा काय उल्लेख केलेला आहे. आय मध्ये तेच स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन आपल्याला पाहायला मिळतात. पुढे जर आपण गेलो एम मध्ये, ऑफिसर पाहायला मिळतात आपल्याला. चीफ ऑफिसर म्हणजे काय, मुख्य माहिती आयुक्त पाहायला मिळतात आपल्याला. ठीक आहे, हे थोडं काय बरं आपल्याला आर्टिकल 2 मध्ये काही व्याख्या दिलेल्या आहेत, त्यांच्या रिलेटेड पाहता. एन मध्ये काय, थर्ड पार्टी सांगितलेलं.
नंतर आपण काय तर ट्रिकच्या माध्यमातून हे लक्षात ठेवावं लागेल, पुढे पाहणारच आपण. तर अशा प्रकारे काय बरं आर्टिकल 2 आपण इथे कंप्लीट केलेला आहे आणि राहिलेला पार्ट काय तर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. ठीक आहे. तर चांगल्या प्रकारे काय बरं आपण माहिती आयोगाबद्दल डिटेल्स असे काही कन्सेप्ट सुद्धा तुमचे क्लिअर झाले असेल. ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद. धन्यवाद.